नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पुसेगाव हिंदकेसरी मैदान चांगल्या अशा आयोजनात पार पाडलं आणि आता मित्रांनो त्याच्यानंतर लगेच येत्या 24 डिसेंबरला जांभळी तालुका पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा केसरी आदत बैल व दुसरा बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे. या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 4 लाख रुपये, तसेच तृतीय पारितोषिक 3 लाख रुपये. पुढील देखील पारितोषिक बघताय. तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप चांगली अशी बक्षीस आहेत. पहिलं बक्षीस 21,000, दुसरं बक्षीस 15,000. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक मुख्य आकर्षण या मैदानाचं गटपासला मानाची सायकल आहे. त्याच्यामुळे कोणताच बैलगाडा मालक गटपात झाल्यानंतरही सेमीला जरी हार झाली तरी गटपात झाल्यावरती सायकल भेटणार आहे. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप नंदींचे टॉप पहिरे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. टॉपचं मैदान मित्रांनो होणार आहे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्ह या चॅनलवरती. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या मैदानातील पहिला संभाव्य टॉप पहिरा छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान लखन फॉर्च्युनर मानकरी लखन, ज्याने वडकी मैदानसुद्धा गाजवलं आणि पुसेगाव मैदानसुद्धा गाजवलं. सलग 2 हिंदकेसरी मैदानामध्ये, एका मैदानामध्ये 1 नंबर तर दुसऱ्या मैदानामध्ये पुसेगाव हिंदकेसरी मानाच्या मैदानामध्ये 2 नंबर. हिंदकेसरी मैदान चांगलंच गाजवलं. हा लखन नक्की कोणासोबत दिसू शकतो? तर मित्रांनो लखन आणि फॉर्च्युनर मैदानात त्याच्यासोबत होता तो सर्जा उर्फ रॉकी. हात जोड मित्रांनो आपलं या मैदानात पळताना दिसेल. टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला. त्याच्यानंतर पुष्पराज आदतमध्ये मैदान गाजवणारा पुष्पराज कोणासोबत? तर वेगाचा शेवट सर्जा आणि पुष्पराज हा सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो. पुष्पराजने मथुरसोबत फॉर्च्युनर मैदान चांगलाच गाजवलं होतं. तिथून अजून जास्त चर्चेत आला आहे. त्याचा पळसुद्धा टॉप आहे. वेगाचा शेवट सर्जा आणि पुष्पराज हे सुद्धा समीकरण खूप चांगलं दिसू शकतं. हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो मथुर या मैदानात येईल की नाही अपडेट नाही, शक्यता तर खूप कमी आहे, परंतु अचानक नियोजन झालं तर मथुर नक्की कोणासोबत दिसू शकतो? तर कंदूरचा राजा एक अंदाजे पायऱ्या सांगतो. कंदूरचा राजा उर्मिलाताई माणिकशिव गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि मथुर ही A1 जोड आपल्या या मैदानात दिसू शकते. त्याच्यानंतर शाकीरबाईंचा घरचा साज राजा आणि सम्राट. राजा तर मित्रांनो दुसऱ्या धावणीला गेला आहे, परंतु नियोजन शाकीरबाईच करतात आणि पुसेगाव मैदानामध्ये चांगली गाडी पाळली होती, परंतु सेमीला 2 नंबरला गाडी उतरली होती. पल टॉप होता. तर राजा आणि सम्राट हा जोड आपल्याला या दुसामध्ये या मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा चिमण्या नक्की कोणासोबत? तर चिमण्या आपल्याला दिसू शकतो पुसेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी नातेपुतेकरांचा सचिन आणि चिमण्या हा A1 जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर त्याच मैदानातील सचिनचा जो साथीदार होता लक्षा मित्रांनो नक्की कोणासोबत दिसू शकतो? तर शॉटगन मेहरबान आणि लक्षा ही सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानात दिसू शकते. टॉपचंच नियोजन करतात मालकसुद्धा. त्याच्यानंतर मित्रांनो कारुंडेचे आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत? तर कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला बबलू चच्चनच्या राजासोबत आपल्याला दिसू शकतो. बबलू चच्चनचा राजासुद्धा दुसरा आहे. तुफान स्पीड आहे. याच्या आधीसुद्धा या जोडीने गुलाल घेतला आहे आणि हात जोड आपल्या येणाऱ्या या मैदानात पलटण दिसू शकतो. बबलू चच्चनचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या. तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पैरे. जशी तारीख जवळ येईल तसे मित्रांनो फिक्स पैरे समजले तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल. अजून एक अपडेट देतो की बिंजोडचा बादशाह मथुर या मैदानात येणार की नाही याच्याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही, परंतु आला तर त्याचा संभावित पायरा सांगितला आहे कंदूर राजा. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुसेगाव मैदानात बकासूरचे हार झाले, परंतु बकासूर नक्कीच या मैदानात मित्रांनो आपल्याला टॉपचा कमबॅक करताना दिसेल. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर बॉसचा पैरा नक्की कोण? तर सुंदर बॉस आणि एडा चित्ता ही सुद्धा A1 जोडे आपल्या या मैदानात दिसू शकते. चला तर व्हिडिओ आता संपूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.